बोंधू अशोक खराच्या एसआयटी चौकशीत उलट्या बोंबा। महिलांसोबतचं कृत्य विधीचा भाग, कुणावरही जबरदस्ती केली नाही, खराचा संतापजनक दावा। शंकराचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार, वसईतील वादग्रस्त बुवा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल होताच वैद्य फरार, पुणे पोलिसांचं पथक शोधासाठी वसईत। सुषमा अंधारेंचा शिवसेनेवर फोटो बॉम्ब, तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग सुरू होतं, चाकणकर केसरकरांचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची अंधारेंची मागणी। माजी खासदार हेमंत गोडसेंचा खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल, हात पाहत भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ, तर खरातशी अचानक भेट झाल्याचं गोडसेंचं स्पष्टीकरण। कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मंत्री झिरवाळांना पक्षाकडून अभय, राजीनामा होणार नाही, व्हिडिओची सत्यता तपासणार मुख्यमंत्र्यांची माहिती। देशभरात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, लॉकडाऊनबाबत पसरणाऱ्या फेक न्यूजवरती केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन। देशात कुठेही लॉकडाऊन लागणार नाही, केंद्राच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे निर्देश। राज्यात कुठेही पेट्रोल डिझेलची कमतरता नाही, 1 महिना पुरेल इतका साठा, घरगुती गॅसही वेळेवर मिळतोय, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरच्या एका पेट्रोल पंपाचा पुरवठा संपला, तर मालेगावात पेट्रोल पंपावर पोलीस संरक्षणात इंधनाचं वितरण, अफवांमुळे पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोलसाठी मोठी गर्दी। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींचा संवाद। अमेरिकेकडून युद्धाला आणखी 10 दिवसांचा विराम, इराणचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करणं अमेरिकेनं आणखी पुढे ढकललं, इराणसोबत चांगली चर्चा सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणकडून मार्शल आयलँड्सच्या जहाजावर भीषण हल्ला, आक्रमक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर प्रचंड तणाव, जागतिक पुरवठा साखळीला मोठा धक्का। कुवेतच्या अर्थव्यवस्थेवर आघात, शुवेक बंदरावर पहाटे भीषण हल्ला, ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांच्या सहाय्यानं हल्ला झाल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात, कर्जमाफीनंतर आता बच्चू कडूंचं हमीभावासाठी आंदोलन। कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा, कोल्हापुरातल्या विशाळगड परिसरात गारांचा खच, तर सातारा, बारामती, रत्नागिरीलाही झोडपलं। चंद्रपूरमध्ये बीएड सीईटी परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ, तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाऊन, परीक्षा अर्धवट राहिल्यानं विद्यार्थ्यांचा संताप। मुंबईत पैशाच्या वादातून अमानुष कृत्य, ग्राहकाने सिगरेट विक्रेत्याला तब्बल 100 मीटर पर्यंत गाडीनं फरफटत नेलं, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल।